करतोय. आतापर्यंत दैवत फलंदाजी म्हणजे सबसे अपयशी ठरलेला आहे या टुर्नामेंट्समध्ये. यावेळी सन्मान दिलाय, जंट पुश म्हणू शकता आपण. धावचीची संधी परंतु थ्रो थोडासा लेट येतोय आणि दरम्यान एक धाव पूर्ण. अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर फक्त आणि फक्त 3/13 नाजूक स्थिती आहे. आणि त्या 13 मध्ये सुद्धा आपण पाहू शकता 2 धावांची पेनल्टी आहे ती आपण ऍड केलेली आहे. म्हणजे फलंदाजांनी फक्त 11च धावा केलेल्या आहेत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. नक्षत्र चौदरपाडा करण तिसरा गोलंदाज येतोय. करण पाहूया करण कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 गोलंदाजी अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहिली. दीपक आणि नागेश यांनी सुंदर गोलंदाजी केली. पाहूया तिसरा गोलंदाज करण येतोय. त्या समोर आहे एक मोठा फलंदाज दैवत. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला उचलतोय. कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही, निर्धाव जातोय. चांगली सुरुवात करणसाठी सुद्धा. तो अब देखना है दैवत कैसी बल्लेबाजी करते हैं. इस बार लप किए और सीधा फील्डर के हाथ में. लॉन्ग ऑन पर कोई नहीं. दैवत बहुत बड़ी मछली हाथ लगती हुई इस समय. मैचों में अब नए बल्लेबाज अक्षय सुरेकर आते हुए, जो कि अच्छे गेंदबाज है और बल्लेबाजी भी ठीक ठाक करते. स्कोर अब 4 विकेटों के नुकसान पर 13 रन. तीसरा ओवर प्रगति पर है. आप देख रहे हैं मुकाबला क्वार्टर फाइनल का. एक और अच्छी गेंद. इस बार दिशा दिखाई है. गेंद जा रही है स्क्वायर लेग की दिशा में. अच्छी फील्डिंग होती हुई, लेकिन दूसरे का प्रयास और दूसरा भी पूरा थ्रो थोड़ा खराब आता हुआ. तीसरे का प्रयास हो रहा है और तीसरा भी पूरा होता हुआ. हालांकि चौथे का प्रयास करे था अक्षय सुरेकर, लेकिन मना किया वहां पर गोरख ने. इन 3 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 4 विकेटों के नुकसान पर 16 रन. करण एक बार फिर से मुड़ते हुए. आप देख रहे हैं जय सावरदेव ट्रॉफी 2022 ऑर्गेनाइज्ड बाय भावी स्पोर्ट्स किरौली एंड गणेश बजागे. इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला है, लेकिन लॉन्ग ऑन से खिलाड़ी आते हुए. अच्छी फील्डिंग और एक से ज्यादा कुछ भी नहीं है अक्षय के लिए. एक से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 4 विकेटों के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. क्वार्टर फाइनल का मुकाबला चलता हुआ, लेकिन बहुत ही खराब बल्लेबाजी हम देख रहे हैं जानू स्पोर्ट हिताडे की. इस बार फिर से अच्छी गेंद बिल्कुल पैरों पर टकराई. हालांकि रनआउट का मौका था, लेकिन लेग बाय का इशारा था हुआ अंपायर बाला हिताडे सर का. एक से स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन 4 विकेटों के नुकसान पर.
इस बार लॉप कर दिया है, देखना है लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है और कोई गलती नहीं। विकेट नंबर 5वां गिरता हुआ अक्षय सुरेकर बैक टू द पेविलियन। थैंक यू डीजे। तो 5वां विकेट गिर चुका है, क्या बल्लेबाजी हो रही है। 6 के औसत से रन बना रहे इस समय इताड़े। 3 ओवर के समाप्ति पर रन 18 रन और 5 विकेट गिर चुके हैं। टॉप ऑर्डर के जो बल्लेबाज है वो पेविलियन लौट चुके हैं। अब आखिरी ओवर के लिए गेंदबाज तैयार होते हुए एक युवा गेंदबाज दुर्वेश, अब नए बल्लेबाज रितेश आते हुए जो कि स्ट्राइक लेने की तैयारी में। नॉन स्ट्राइक पर आप देख सकते हैं एक पिच-हिटर बैट्समैन गोरख। बहुत ही खराब बल्लेबाजी कहूंगा मैं जानुस्पोर्ट इताड़े की। 3 ओवर में सिर्फ 6 के औसत से 18 रन बन चुके हैं, उसमें भी 2 रन पेनल्टी के। खराब दिशा गेंद, अंपायर बाला इताड़े सर मुड़ते हुए वाइट का इशारा था हुआ। हालांकि गेंद अच्छी थी लेकिन लाइन खराब गेंदबाज दुर्वेश की। इस बार शॉर्ट टर्म पुल करना चाह रहे थे, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। गेंद जा रहे स्क्वायर लेग की दिशा में, अच्छी फील्डिंग लेकिन 2 रन लेने का अवसर। 2 रन पूरे होते हुए 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन 5 विकेटों के नुकसान पर। बिल्कुल आधी टीम पेविलियन में लौट चुकी है। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, शॉर्ट टर्म पुल किया है। अच्छी फील्डिंग लगातार वो फील्डर कर रहा है। अब देखना है दूसरे का मौका और दूसरा भी पूरा होता हुआ। हालांकि बल्लेबाज तीसरे का प्रयास कर रहा था लेकिन मना किया वहां पर गोरख ने। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 5 विकेटों के नुकसान पर। इसके बाद में आप मुकाबला देखेंगे, सेमीफाइनल का मुकाबला रहेगा जहां पर खेलने वाली टीमें गावदेवी बाबगांव बनाम इस मैच की विजेता टीम। गावदेवी ये वही पहले ही फाइनल में प्रवेश कर चुकी है। इस बार इनसाइड आउट खेला है, गेंद जा रहे एक्स्ट्रा कवर की दिशा में। अच्छी फील्डिंग, दूसरे का प्रयास हो रहा है और बिल्कुल दूसरा पूरा होता। बहुत बढ़िया दौड़ विकेटों के बीच में। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन 5 विकेटों के नुकसान पर। दुर्वेश एक बार फिर से राइट ओवर द विकेट से सामना करेंगे रितेश। इस बार सीधे बल्ले से लॉफ्ट किया है डाउन द ग्राउंड। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, अच्छी फील्डिंग और अच्छा सटीक थ्रो। एक से ज्यादा कुछ भी नहीं है रितेश के लिए। 1 से स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन। आप देख रहे क्वार्टर फाइनल मुकाबला और आखिरी ओवर चलता हुआ चौथा। काफी नाजुक स्थिति में यहाँ पर जानुस्पोर्ट इताड़े। इस बार कदमों का इस्तेमाल, ड्राइव किया गेंद को लेकिन अच्छी फील्डिंग मिड ऑफ पर। अब आखिरी गेंद बचे इस ओवर की, इस पारी की। स्कोर 27 रन 5 विकेटों के नुकसान पर। आखिरी गेंद बची है इस पारी की। सीधे बल्ले से फिर से लॉफ्ट किया है
लॉन्ग ऑन पर अच्छी फील्डिंग, लेकिन थोड़ा फंबल होता हुआ दूसरे का प्रयास हो रहा है, दूसरा पूरा अब देखना है, और बिल्कुल तीसरा भी पूरा होता हुआ। इस तरह से इन 3 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन 4 ओवर के समाप्ति पर 5 विकेट के नुकसान पर, और जीतने के लिए 31 रनों का लक्ष्य रखा है, एक साधारण सा लक्ष्य रखा है नक्षत्र स्पोर्ट्स चौधरपाड़ा के सामने जानू स्पोर्ट इताडे ने। तो बिल्कुल अगले 4 ओवर के लिए हम सुनते हैं बहुत ही मशहूर और मारूफ कमेंटेटर वॉइस ऑफ पीटीसी योगेश पटेल। आपल्याकडे थोडासा वेळ आहे मित्रांनो, तर या ठिकाणी आपण प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत त्यांना आपण सन्मानित करूया। प्रथमतः आपण सन्मान करूया भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सचिन शेठ पाटील, सावतगावचे उद्योजक आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमतः सन्मानित करणार आहोत। उद्धार माची शाल पुष्पगुच्छ आणि या सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय। त्यानंतर आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर सावतगावचे उद्योजक नवनाथ शेठ पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। मी गणेश बजागे यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण नवनाथजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। त्यानंतर आम्हाला स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आणि चांगलं योगदान आपण पाहतोय आमनेपाडा गावचे एक माजी क्रिकेटपटू आणि शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व सन्माननीय रमेश पाटील आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। सन्माननीय रमेशजी पाटील यांना आपण सन्मानित करूया। गणेश बजागे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय। त्यानंतर मिस्टर विजय पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। सन्माननीय विजय पाटील यांना आपण सन्मानित करूया। आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी सावरीदेव चषक 2022 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। त्यानंतर इताडे गावचे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सुखदेवजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। सन्माननीय सुखदेवजी पाटील यांना आपण सन्मानित करतोय। तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल मान्यवरांचं मान सन्मान वाढवणारी ही स्पर्धा सावरीदेव चषक 2022। आणि आता मात्र जाऊया आपण प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सीमारेषेच्या बाहेर बसायचं, नक्कीच स्क्वेअरलेगच्या दिशेने जे प्रेक्षक सीमारेषेच्या आतमध्ये बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे। तर तुम्ही ही प्रेक्षकांची गर्दी पाहू शकता, परंतु मी विनंती करतो की गर्दी करू नका मैदानावरती। तुम्ही डेन केबल नेटवर्कवर जास्त जास्त या स्पर्धेचा आनंद मी घेण्याचा तुम्हाला मी या ठिकाणी संदेश देतोय, किंवा आपल्या स्मार्टफोनवर तुम्ही यूट्यूबवर जास्तीत जास्त स्पर्धा पहा। कारण मित्रांनो कोरोनाचा संकट अजूनही टललेला नाहीये आणि कोरोनाला जर आपल्याला हरवायचं असेल तर मात्र गर्दीपासून मात्र या ठिकाणी सावध राहा। तोंडाला मास्क लावा मित्रांनो, सॅनिटायझरचा वापर करा, हाच उद्दिष्ट आणि मी हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। जी आमची सीमेरेषेचा जो पडदा आहे प्लीज आपण पडद्याच्या पाठीमागे बसायचं आहे। तुम्ही भरपूर आम्हाला सहकार्य केलेलं आहे कारण तुम्ही आमचे स्पर्धेचे प्रमुख घटक आहात, परंतु मी विनंती करतोय की आपण पडद्याच्या पाठीमागे जाऊन या स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्या। प्लीज थोडं सहकार्य करा, तुम्ही अजून चांगलं सहकार्य तुम्ही केलेलं आहे। तर टार्गेट आहे 31 धाबांचं। पहिल्या चेंडूवर लावा स्टिकवर मात्र फुलटॉस आणि मात्र पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी चेंडू जातो अतिशय वेगाने डीप फाईन लेगच्या दिशेने 4 धाबांसाठी हा चौकार।
पाहायला मिळालं, परंतु एक छोटी धाव इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी मात्र पूर्ण केली. टार्गेट आपण जर पाहिलं 24 चेंडूमध्ये 31 धाबांचे पूर्ण करायचं आहे आणि आतापर्यंत 5 धाबा आपल्याला स्कोअर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. क्वार्टर फायनलचा सामना तुम्ही पाहता मित्रांनो, चौधरपाडा विरुद्ध इताडे. इथे मात्र वॉटर शॉट इनफिल्डच्या डोक्यावरून फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अतिशय वेगाने चेंडू मात्र प्लाय झालाय आणि हा फटका पाहतोय आपण करणच्या बाटपतून येणारा हा दर्जेदार चौकार. सोडून गेला परंतु 20 संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि मात्र या सामन्यावर दबदबा त्यांचा पात्र पाहायला मिळतोय. अजून एक इथे ऑन साइडला उडवला, फेकून दिला. AK-47 2 6 रन. संघाच्या खेळाडूंचा मात्र हृदयाचा जो धगधग आहे तो आता मात्र या ठिकाणी वाढला असेल, कारण असं वाटलं होतं की मात्र हलक्यामध्ये आज सामना याने इताडे संघाने घेतला असावा, परंतु स्थिती जर पाहिली तर आता मात्र इताडे संघाची आपल्याला नाजूक पाहायला मिळते. या टार्गेट आहे 31 धाबांचा आणि आतापर्यंत 15 धाबा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिला षटक अजून प्रगती पथावर सुरू आहे. म्हणजे इथून जिंकण्यासाठी आता मात्र नक्षत्र चौधरपाडा संघाला 19 चेंडू आणि फक्त 16 धाब्यांची गरज. इथून मात्र अक्षयला मात्र कमबॅक करावं लागेल. विकेटचं पतन तुम्हाला वारंवार इथे मात्र करावं लागतील, परंतु इथे मात्र फटकेबाजी पहा. असं वाटत नाही की हा 20 संघ मैदानात बॅटिंग करतो. चेंडूला पाठवला डेप कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. हा इथं अजून दर्जेदार चौकार. पहिल्या ओव्हरच्या षटकानंतर 19 धाबा स्कोअर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. भरपूर महागडे षटक कॅप्टन अक्षयचं तुम्हाला पाहायला मिळालं आणि आता मात्र 18 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 12 धाब्यांची गरज. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल दैवत वेलेकर और द विकेटने मार्गस्थ होतोय. इथे मात्र 5 सेन्सिबल क्रिकेट करणं दीपकला ठाऊक आहे की आपण सिंगल डबल धाबा सुद्धा जोडल्या तर त्या आव्हानाचा पाठलाग करू शकतोय. आणि आमचे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे ट्रॉफी स्पॉन्सर आमलेगावचे युवा उद्योजक मिस्टर अजय पाटील अजय काकडे यांचं या ठिकाणी मात्र शुभागमन झालेलं आहे. आमने पाड्याचे युवा उद्योजक आहेत. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. भरपूर चांगलं सहकार्य, कारण त्याच्या वडिलांच्या स्मरणार्थ आम्हाला त्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केलेले आहेत. वेलकम, सुस्वागतम. धावसंख्या 20 धाबा स्कोअर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र 11 धाब्यांची गरज. चेंडू पडल्यानंतर थोडासा मूव्ह होतोय. चमत्कारिक खेळ इथे मात्र इताडे संघाला करावा लागेल. तुम्हाला वारंवार डॉट चेंडूची फिकी करावी लागेल. तुम्हाला विकेट्स इथे मात्र प्राप्त करावे लागतील. जर हा संसार जर असा सुरू राहिला तर मात्र तुमच्या संघाचा मात्र तो संसार आहे तो उद्ध्वस्त करून जातील हे दोन्ही फलंदाज. तर गावदेवी बागगाव संघाला विनंती करतो की आपल्या संघ नायकाने टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. तुम्हाला मित्रांनो या सामन्यानंतर सेमीफायनलची मॅच पाहायला मिळेल. क्रॉस बॅटेड फटका, फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. प्रेशर पाहायला मिळतोय. प्रेशर मध्ये कशी गोलंदाजी होते त्याचा प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळतोय. डाबा स्टिकवर चेंडूची फेकी आणि चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर एकच्या दिशेने. 4 धाबांसाठी चौकार आणि चौकाराच्या समाप्तीनंतर स्कोर आर लेवल.
फक्त विजयापासून एक पाऊल दूर आहे तो म्हणजे नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा बी संघ. आणि हा साम जिंकलाय नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाने आणि या ठिकाणी क्वालिफाय केलेला आहे सेमीफायनल मध्ये. आणि हा सामना जर आपण पाहिलं तर 2 षटकांमध्येच मात्र हा सामना फिनिश केलाय. वॉट अ बॅटिंग, अतिशय सुंदर कामगिरी नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाची पाहायला मिळाली. आणि आपण ही मॅच समरी पाहू शकता. 4 षटकामध्ये फक्त जानूसपुर येताड संघाने 5 गडी गमावले, 30 धाबा जोडल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात 31 धाबा इथे मात्र पाठलाग केलं. एकही गडी गमावला नाही. करणने 7 चेंडू पेस केले, 25 धाबा जोडल्या आणि दीपकने 4 चेंडूमध्ये 6 धाबा इथे मात्र जोडल्या. गोलंदाजी पाहू शकाल, अक्षयने परिषद हाताला 19 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला आणि मात्र दैवतने 5 चेंडूमध्ये मात्र 12 धाबा खर्च केला आणि हा 10 विकेटचा सामना जिंकलाय नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाने. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी विजयाची धुरा आपल्या हातामध्ये घेतली आणि तो खेळाडू आहे नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाचा करण. तर करण आपण यायचा आहे पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि त्यानंतर नाणेफेकीसाठी नक्षत्र चौदरपाडा संघ कर्णधार आणि गावदेवी स्पोर्ट बापगाव या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सेमीफायनलचा सामना तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळू शकेल. तर आमचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ समाजसेवक एक लेजंड क्रिकेटर आमनेपाडा गावचे या रमेशजी पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जी सुंदर ट्रॉफी आहे ती आपण देऊया. त्याचं मेडल सुद्धा आपणच परिधान